नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सांगत तुमचं सत्तेची सेमीफायनलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काय होणार याचं सगळ्यांना कुतूहल आहे, आकर्षण आहे. आणि एबीपी माझा आणि CSDSचा पोल असं सांगतो आहे की भाजप असणार आहे उत्तर प्रदेशमधला सगळ्यात मोठा पक्ष. ना समाजवादी पक्ष ज्यांचं बहुमतामध्ये सरकार होतं, ना बसप जे समाजवादी पक्षाच्या अगोदर पूर्णपणे सरकार सत्तेमध्ये होतं, बहुमतात मायावती होत्या. पण आता या दोघांपैकी कोणी नसेल, चेहरा पुढे असेल तो नरेंद्र मोदींच्या भाजपचा. 164 ते 176 जागा घेऊन भाजप सगळ्यात मोठा पक्ष असेल. बहुमतापासून मात्र तो लांब असेल. समाजवादी पक्ष 156 ते 169 जागा त्यांना मिळतील. तिसऱ्या क्रमांकाला असेल बसपा 60 ते 72 आणि त्याच्यामुळे हा पक्ष किंग मेकर असेल. तो कोणासोबत जातो याच्यावर उत्तर प्रदेशची गणित सगळी सुटतील आणि 2 ते 6 जागा इतर अपक्षांना किंवा पक्षांना घेऊन थांबावं लागेल, समाधान मानावं लागेल. पण सगळ्यात प्रश्न असा आहे की काय नेमकं घडलं. नरेंद्र मोदी 3 दिवस वाराणसीमध्ये ठोकून होते हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यात जास्त सभा त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये घेतल्या हेही सगळ्यांना माहिती आहे. भाजपनं पूर्ण ताकद झोकून दिली होती हेही सगळ्यांना माहिती आहे. 72 खासदार त्यांचे होते हेही सगळ्यांना माहिती आहे. पण असं काय झालं की समाजवादी पक्ष एवढा पिछेहाट झाली जे पूर्णपणे सत्तेमध्ये होते. काय यादव घराणं, यादव फॅमिली, मुलायम सिंग, त्याचबरोबर शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये वाद झाले, त्याच्यामुळे हे सगळं झालं. आणि त्याचा परिणाम पक्षाच्या सगळ्या संपूर्ण संघटनेवर सुद्धा झाला का? आणि परिणामी मुलायम सिंग या संपूर्ण प्रचारापासून दूर राहिले, कोपऱ्यात राहिले. ज्यांनी एकेकाळी उत्तर प्रदेशवर राज्य गाजवलं ते मुलायम सिंग यादव पूर्णपणे प्रचारापासून लांब गेले. याचाच फटका समाजवादी पक्षाला बसला का? चतुर्वेदीजी, मुलायम सिंग यादव कितीतरी वेळा मुख्यमंत्री झाले, त्यांचं पूर्ण राज्य मानलं जातं. नेताजी म्हणून सगळे त्यांच्या पाया पडतात. अखिलेश पासून असेल ते शिवपाल यादवांपर्यंत असेल, ते नाराज होते. याचा फटका जे जुनं कार्डर आहे आणि विशेषतः मुस्लिम वर्ग जो आहे तिथला, जो मुलायम सिंग यादव यांच्याकडे बघून समाजवादी पक्षाला मतदान करतो, तो दूर झाला म्हणून हा फटका पाहायला मिळतोय. बिल्कुल, मुलायम सिंह बहुत बड़ा पहलवान है और उसको इतनी दांव पेच आते थे. और सबसे बड़ी बात ये कि शिवपाल और मुलायम सिंह जो थे वो एसपी के जो थे वो उनकी बूथ कैप्चर करना, बूथों को मैनेज करना और जो राजनीति का जो अशुभ पक्ष होता है, काला पक्ष होता है, उसको वो सब मैनेज करते थे. पण त्याला बूथ मॅनेजमेंट एवढंच होतं. हाँ, तो या जो बाहुबली थे, बाहुबली जो थे वो सभी मुलायम सिंह को नेताजी कह के मानते थे. और विशेषकर अभी क्या, जैसे आजम खान थे, उनके मुस्लिम सारे थे, तो मुलायम सिंह का जो वर्चस्व था वो उसको खत्म कर दिया. और इसका मुझे लगता है कि जो परिवार में डिम्पल थोड़ी उनके मुकाबले में परिवार में से थोड़ी उभर के आई, लेकिन वो मान लीजिए कि 100 में से 5 या 10% ही वो हुआ. तो एसपी की अगर हार हुई है, हो रही है, तो उसका सबसे बड़ा कारण मुलायम सिंह का रूठ जाना, शिवपाल का मैनेजमेंट थोड़ा से अलग हो जाना और अमर सिंह का बीजेपी से मिल जाना, क्योंकि ये ट्रायो था. मुझे इसमें और एक बात लगते है, कारण या निवडणुका अशा पार्टीसाठी आयसोलेशन मध्ये नाहीयेत. इतर पक्षांचा प्रभाव पण त्या पक्षांवरती होतो. सो मला इथे वाटतंय बहुजन समाज पार्टी महत्वाची आहे, कारण 2014च्या निवडणुकांमध्ये त्यांना मतं चांगली मिळाली पण जागा एकही मिळाली नाही. आणि त्यानंतर मायावती ह्या त्यांचं दिल्लीतलं घर सोडून लखनौमध्ये ठाण मांडून होत्या. आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे जाटव मतं आहेत, पण जी इतर पासी वगैरे जी दलित मतं आहेत ती मात्र त्यांच्यापासून दूर चालली आहेत. त्यामुळे त्यांनी 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं होतं. एक म्हणजे सगळी दलित मतं मिळवणं, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मुसलमानांची मतं आपल्याकडे मिळवण्यासाठी त्यांनी उमेदवार दिले होते, त्यांनी प्रचारामध्ये मुद्दे आणले होते. आणि त्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी होताना दिसत होतं. आणि त्याचा फटका पण समाजवादी पार्टीला बसलेला असू शकतो. मयूरेश, यात फक्त मला मुद्दा जोडायचा आहे अनुरागजीच्या मुद्द्यामध्ये. तो म्हणजे शिवपाल यादवांनी छुपेपणे एक मुलायम के लोग नावाची संघटना चालवली आणि ती मुलायम के लोग गावागावात जायचे, मतदारसंघात जायचे आणि अखिलेशचा जो उमेदवार आहे त्याला पाडायचा प्रयत्न करायचे. हा जसा मुद्दा आहे तसंच पहिल्यांदा अजित सिंगांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या तिकिटावर उत्तर प्रदेशामध्ये 339 उमेदवार उभे आहेत आणि ते सगळे एबी फॉर्म शिवपालच्या जसवंत नगरच्या घरातून वाटल्या गेलेले आहेत. या 2 गोष्टींचा मोठा फटका हा अखिलेशला बसताना दिसतोय. भाई जगताप, मुलायम सिंग यादव प्रचारापासून नसणं, कारण अखिलेश आणि राहुल गांधी एकत्र येऊन निवडणूक लढवत होते, ही जोडी वेगळी आहे असं तुम्ही प्रचार केला होता. पूर्ण समाजवादी पक्षाला त्याला विरोध झाला होता अखिलेशला, की काँग्रेस सोबत जायला नको. याचं कारण मुलायम सिंगांनी संपूर्ण हयात घालवली काँग्रेस विरुद्ध लढण्यामध्ये आणि सगळा जुना कार्डर विरोधात होता. परिणामी मुलायम सिंग आले नाहीत आणि याचा फटका काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्या अखिलेश आणि राहुल यांच्या जोडीला बसतोय. नाही, मला असं नाही वाटत यामध्ये. एक तर असं आहे की मुलायम सिंगांचं आत्ताचं जे हे आहे, त्यांचं वय, त्यांची आज
मानसिकता वगैरे ह्याही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. कारण आज त्यांना ज्या पद्धतीने एक काळचा मुलायम सिंह जैसे उन्होंने कहा कि एक पहलवान, वो पहलवान बिल्कुल राजनीति में बहुत बड़ा मायने रखते हैं, आज भी वो बहुत बड़ा मायने रखते हैं, बट इस युद्ध में उनका न रहना बिल्कुल त्यांच्याने फरक पडणार. अंतर्गत ज्या फॅमिलीतल्या ज्या या आहेत वाद ते जाहीररित्या चव्हाट्यावर आल्या कारणाने त्याचा थोडासा कुठे ना कुठे त्यांना त्याचा फटका. काँग्रेसने पहिल्यापासून ज्यावेळेस अखिलेश पूर्णपणे त्यांच्या ताब्यात यायचं होतं, ती भांडणं दोन घरांमध्ये सुरू होती, त्यावेळेस काँग्रेसने मुलायम सिंग यादव यांच्या बाजूने जायचा प्रयत्न का नाही केला? राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांनी मुलायम सिंग यादवांशी बोलण्याचा प्रयत्न का नाही केला? नाही, बोलण्याचा विषय तेव्हा येतच नव्हता. तेव्हा असं होत होतं की सरकार जर समजा डळमळीत झालं तर आम्ही त्यांना सपोर्ट करू असं आम्ही सांगितलंच होतं, कारण आमच्या 28 जागा तेव्हा होत्याच. त्यामुळे जर समजा सरकारला आवश्यकता लागली आणि सरकार जर त्यांचं हे होत असेल असं जर कुणाचं, आणि त्यावेळेला आणखीन एक गोष्ट चालली होती, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की राष्ट्रपती राजवट आणावी वगैरे वगैरे अशा प्रकारच्या फार वल्गना झाल्या होत्या. त्यावेळेला मात्र काँग्रेसने भूमिका घेतली होती की सरकारला आम्ही बाहेरून सपोर्ट देऊ, अशा पद्धतीचं आम्ही सांगितलं होतं की त्याच्या अगोदर. पार्थ, एकदम थोडक्यामध्ये की मुलायम सिंगांना जे काडर आहे समाज, मुलायम सिंग यांच्या वयाचा उल्लेख झाला म्हणून एक छोटंसं मला आठवलं की प्रेस कॉन्फरन्स जेव्हा झाली होती तेव्हा त्यांना विचारलं होतं की तुम्हाला असं नाही का वाटत आता तरुण पिढीच्या हातात तुम्ही सूत्र सोपवली पाहिजे, त्यावर त्यांचं म्हणणं होतं हा बुडा कोण आहे. त्यामुळे आपण या मुद्द्यावर अशीच बोलणं सुरू ठेवूयात, पण एक छोटासा ब्रेक घेऊयात. आपली ब्रेकची वेळ झालेली आहे. सत्तेची सेमीफायनल याच्यामध्ये आपली चर्चा अशी सुरू राहणार आहे. मुलायम सिंग यादव का प्रचारापासून बाहेर आले आणि त्याचा फटका कसा बसला राहुल आणि अखिलेश यांच्या मैत्रीला, पण फायदा कसा झाला बीजेपीला, हा पण आपल्याला बघायचा आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन जाता जाता आपण हेडलाईन्सवर एक नजर टाकूया. नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. एबीपी माझाच्या या मेगा कव्हरेजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. युपीची गादी कोणाची, भाजपची, समाजवादी पक्षाची की बहुजन समाजवादी पक्षी, सत्तेची सेमीफायनल आपण बघता आहात. आणि आता एबीपी माझा आणि CSDSचा जो एक्झिट पोल आलेला आहे तो तरी सांगतोय की जवळ पोचत आहे भाजप, अर्थात पूर्णपणे शर्यत जिंकत नाहीये. हेही तितकंच खरं. 164 ते 176 पर्यंत भाजप अडखळत आहे, 156 ते 169 पर्यंत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस, बसपा 60 ते 72 जागा, इतर पक्षांना 2 ते 6 जागा. त्याच्यामुळं बनत आहे किंग मेकर ते मायावतींचा बसपा, पण तो भाजपकडे जाणार का सपाकडे जाणार हा प्रश्न कोड्यातला आहे. 11 तारखेला अंतिम निकाल आल्यावर आपल्याला त्याचं उत्तर मिळेलच. पण आपला प्रश्न हा आहे की मुलायम सिंग यादव, ज्यांचं जवळपास 20-25 वर्षांच्या मंडल नंतरचं राजकारण सुरू झाल्यावर ज्यांचं उत्तर प्रदेश आणि परिणामी भारताच्या राजकारणावरचं अधिकार, त्यांचं परिणाम, त्यांचं अस्तित्व नाकारता येत नाही, असं कर्तृत्व ज्यांचं आहे, ते मुलायम सिंग यादव या निवडणुकीपासून पूर्णपणे लांब राहिले. घरातला वाद होता, पक्षातला वाद होता आणि त्याचा परिणाम सपा काँग्रेसला झाला का? उमेश कुमावत, तुम्ही जवळपास 1.5-2 महिने तिथं होतात. एसपीचं जे काडर आहे, जे कायम नेताजी असं म्हणून त्यांच्या पाया पडतं, ते कुठंतरी आतनं दुखावलेले होते की ते आपल्याला बघता येत नाहीयेत निवडणुकीमध्ये, ज्यांनी राज्य केलं इतके वर्ष? माझं थोडंसं वेगळं मत आहे याविषयी. मला असं वाटतं की मुलायम सिंग प्रचारापासून दूर राहिले त्याचा काहीही फटका समाजवादी पार्टीला बसला नाही. तुम्ही जर बघाल 2012ची निवडणूक, त्यावेळेस त्यांनी अखिलेशचा चेहरा समोर केला होता आणि जे बहुमत आलं होतं 224चं ते अखिलेशमुळे आलं होतं. तेव्हा अखिलेश. आताही या निवडणुकीत तुम्ही जर गेलात तर सगळीकडे जय अखिलेशचा एक नारा लागत होता. वाराणसीतही जेव्हा मोदींचं हे झालं, रथयात्रा झाली आणि त्यानंतर जेव्हा त्यांचीही रोड शो होता, तर त्या रोड शो मध्येही तिकडे मोदी तर इकडे जय अखिलेश असा नारा होता. आणि ज्यावेळेस हे भांडण चालू होतं त्यावेळेस मी आझमगडमध्ये एक गाव दत्तक घेतलंय मुलायम सिंग यांनी, तिथे गेलो होतो. त्या गावात, ते गाव मुलायम सिंग यांनी दत्तक घेतलं, पण त्या गावात आम्ही सर्व जमा केले लोक आणि त्यांचं सगळ्यांचं मत घेतलं होतं. तिथे मला एक असा माणूस सापडला नाही की जो बोलेल की मी मुलायम सिंगच्या बाजूने. सगळेच्या सगळे अखिलेश बोलत होते. आणि ते खासदार आहेत, त्यांनी ते गाव दत्तक घेतलेलं आहे, ते एक प्रधानमंत्री ग्राम निवास योजनेमध्ये. आणि दुसरी गोष्ट, आता ते जे वेगळे झालेत, शिवपाल आणि याच्यापासून जे वेगळे झालेत, त्यामुळे अखिलेशचं जे कॅरेक्टर आहे एक प्रकारे आपण म्हणून उजळलेलं आहे. लोक बोलतात हे की जर मुलायम सिंग
त्यामुळे मला वाटतं की त्याचा काहीही आणि फरक जेव्हा पडलेला वाद झाले या नाही. पक्षामध्ये हा. त्यावेळेस त्यामुळे सुदेश त्यामुळे समोर त्याचा काहीच फरक नाही पडला. ते त्यापासून उलट वेगळे झाले. अखिलेश त्यापासून वेगळा झाला. त्याचा खूप मोठा फायदा जो आहे तो अखिलेशला या निवडणुकीत झालेला आहे. यात एक मुद्दा जोडायचा आहे की अखिलेश बरोबर डिंपल यादव फार मोठ्या प्रमाणात स्टार कॅम्पेनर म्हणून पुढे आली. त्याचा फायदा महिलांना आकर्षित करण्यात झाला आणि युवा वर्ग सुद्धा डिंपलच्या सभांना खूप यायचा. नाही, आणि कसं आहे की उमेश म्हणतोय ते बरोबर आहे की अखिलेश यादवकडे त्या प्रदेशाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे सगळ्या ओव्हरऑल, तो या प्रदेशाचा तरुण नेता असं त्याच्याकडे पाहिलं जातं. कारण आठवत असेल आपल्याला सगळ्यांना, अखिलेश यादवला जेव्हा मुलायमसिंग प्रोजेक्ट करत होते तेव्हा आतमध्ये त्यांच्या आपसामध्ये बरेच वादविवाद होते. कारण त्या निवडणुकामध्ये मी स्वतः ह्याच्यामध्ये होतो, UP-मध्ये मी होतो. जवळजवळ 16-17 महिने मी UP-मध्ये काढले, येऊन जाऊन. तर त्यावेळेला अखिलेश हा एक नवीन चेहरा, ऑस्ट्रेलियावरनं आलेला ग्रॅज्युएट मुलगा असंच फक्त त्याच्याकडे पाहिलं जायचं. पण 5 वर्ष त्याने जे हे केलं, चालवलं ते सरकार, आणि त्याने UP-चा जो एक चेहरा, दादागिरी, हे सगळं डकायती वगैरे 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 सगळा जो तो त्या मुलाने थोडा बदलला. आणि 2012 मध्ये तो ज्यावेळेस सगळ्यात जास्त पॉप्युलर हा आपल्याकडे, आपण जे नेहमी म्हणतो, आपल्या देशाची लोकसंख्या ही जास्तीत जास्त तरुण आहे आणि तरुणांमध्ये त्याला प्रचंड आणि तू त्याला हे कॅडर आहे. बोलला, जुनं कॅडर, तर जुने लोकही जे म्हातारे लोक असतील किंवा हे, ते काय बोलतात की आता त्यांनी देऊन टाकायला पाहिजे अखिलेशकडे. अब उनके दिन खत्म हो गया, अब उन्होंने दे देना चाहिए. हे हा, आणि ह्याच्याने अगदी म्हणजे त्यांनी ते चांगल्या प्रकारे त्याला ते हँड ओव्हर करावं असं. कारण त्याची काही स्टेजवर जी हे झाली ना ती लोकांना फारशी आवडलेली नाही. म्हणजे घरामध्ये जसा ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा वाद होता तसा काडरमध्ये नव्हता. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 25 लाख फर्स्ट टाइम वोटर्स आहेत यावेळेला. जर का तरुण पिढीबद्दल बोलायचं झालं ते अजून संख्या त्यांची वाढते. खरं आहे. जर मुलायमसिंग यादव प्रचारापासून लांब राहिल्याचा उलटा फायदा असा झालाय की सगळे यंगस्टर्स हे अखिलेशकडे ग्रॅव्हिटेट झाले. एक मला म्हणजे रिक्षावाला एका प्रकारे त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा झाला असं तुझं म्हणणं. बऱ्याच, झाला कारण असेल की त्यांना तरुण पिढीला मुलायमसिंग यादव आणि शिवपाल यादव यांच्याबद्दल अजिबात प्रेम नाहीये. मला एक रिक्षावाला भेटला अमेठीमध्ये, रायबरेलीमध्ये. तो असं मला म्हणाला की UP है 75 डिस्ट्रिक्ट्स का, उसमें से ही पहले 2.5 साल नेताजी ने अखिलेश को काम नहीं करने दिया. आता जेव्हा त्याच्याकडे पूर्ण सूत्र आहेत तर अखिलेश यादवला एक पूर्ण 5 वर्ष चान्स आपण दिला पाहिजे. जर का त्यांच्या बरोबर हे लोक असते तर कदाचित मी दुसरा विचार केला असता. त्याच्यात एक फक्त या दोघांच्या बोलण्याला जोडून एवढंच थोडक्यात सांगतो की मी उत्तर प्रदेशमध्ये राहिलोय. म्हणजे ज्यावेळेस मी दिल्लीत नोकरी करत होतो त्यावेळेस आम्ही नॉयडामध्ये राहायचो, जो उत्तर प्रदेशचा भाग आहे. आणि त्यावेळेस असं वाटायचं की नको ती समाजवादीची सत्ता, कारण की ते सगळे गुंड होते. आणि फरक जाणवायचा बसपाचं सरकार आल्यानंतर, कारण की त्या गुंडांना व्यसन घालायचे. आणि अखिलेशने काय केलंय की बेसिकली पक्षातले जे गुंड होते त्यांना बाजूला केलंय. आणि त्याची ती इमेज, ती एक वेगळी इमेज त्याची. त्याच्यामुळे मुलायम सिंगांच्या काळामध्ये जी पक्षाची, बाहुबलींचा पक्ष अशी जी इमेज झाली होती, अखिलेश यादव आले आणि त्यांनी ती पूर्णपणे इमेज बदलली. पण अर्थात आता मतपेटीमध्ये काय झालं, उत्तर प्रदेश बाहुबली, मुलायम सिंगांचे बाहुबली दूर गेल्यामुळे त्याचा परिणाम मतपेटीतल्या मतदानावर झाला का? आता तरी हे आपल्या आकडे सांगता आहे, जे स्क्रीनच्या खाली तुम्ही पाहत आहात, की हो, परिणाम झालेला आहे. आणि कदाचित त्याचं एक कारण मुलायम सिंग आणि त्यांचे बाहुबली समाजवादी पक्षापासून लांब गेले हे त्याचं कारण असू शकेल. एक छोटासा ब्रेक घेतो सत्तेच्या सेमीफायनलमध्ये. पण मुलायम सिंग यादव जरी फेड आउट होत असले तरी लक्ष अर्थात होतं ते नरेंद्र मोदींवर. कारण त्यांनी स्वतःला मी UPचा दत्तक पुत्र आहे असं म्हणून ते या निवडणुकीमध्ये उतरलेले होते. भाजपची यातली रणनीती आणि मोदींचं एकंदरीत वाराणसीतलं ठिय्या मांडून बसणं, याच्यावर परिणाम काय झाला, याच्यावर आपल्याला आता पुढच्या टप्प्यामध्ये चर्चा करायची आहे. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी सुद्धा आलेले आहेत, ते याच्यावर बोलतील. पण तुर्तास एक ब्रेक घेऊयात. तुम्ही पाहत राहा सत्तेची सेमीफायनल, फक्त ABP माझा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सत्तेची सेमीफायनल, UP-मध्ये काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आपण मुलायम सिंग यादवांच्या मुद्द्यावर बोलत होतो की ते कुठं आहेत, ते नव्हते, याचा परिणाम झाला का? पण अगोदर पुन्हा एकदा आकड्यांवर नजर टाकूयात. 176 पर्यंत भाजप जास्तीत जास्त पोहोचू शकतं. लगेचच मागे 169 पर्यंत जास्तीत जास्त सपा पोहोचू शकतं. 72 ही मर्यादा असेल मायावतींसाठी, लक्ष्मण रेषा, आणि 2 ते 6 जागा बाकीच्या कुठल्यातरी पक्षांना मिळू शकतील. पण प्रश्न हा होता की मुलायम सिंग यादव नव्हते प्रचारामध्ये, त्याचा फटका समाजवादी पक्षाला पडला का? पण केवळ मुलायम सिंग यादवच नव्हते का, सोनिया गांधी नव्हत्या कुठल्याही. त्याच्यामुळं
पूर्ण प्रचारामध्ये त्यांची कुठली सभा होऊ शकली नाही. मध्ये फक्त त्यांचा एक व्हिडिओ मेसेज तेवढा आला, त्याविषयी त्या बोलल्या, पण नंतर त्या नव्हत्या. याचा फटका काँग्रेसला बसला असतो. पॉकेट्समध्ये बसला, कारण की काँग्रेस पूर्ण उत्तर प्रदेशात प्रभावी अजिबात नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पण किमान अमेठी, रायबरेली आणि काही पॉकेट्समध्ये काँग्रेसचा प्रभाव आहे आणि तिथे सोनिया गांधींच्या सभांचा पण प्रभाव व्हायचा. यावेळेला त्या प्रचारात कुठेच नव्हत्या. त्यांनी सगळी जी काही धुरा आहे ती राहुल गांधींकडे दिली होती आणि आत्ताच बातमी पण आली आहे की त्यांनी काँग्रेस पक्षाची पण धुरा तात्पुरती राहुल गांधींकडे देऊन त्या परदेशात गेल्या आहेत त्यांच्या प्रकृतीच्या. बिहारमध्ये त्यांनी एखाद दोन सभा नाही, पण मागच्या वेळेसही रायबरेलीच्या 5 पैकी 4 सीट सपाकडे होत्या. बरोबर, विधानसभेला. म्हणजे त्यावेळेस की काँग्रेस बरोबर आहे. पण यावेळेला त्या कुठे यावेळेला त्या दिसल्याच नाहीत कुठे. आणि त्यांनी फक्त एक पत्र लिहिलं होतं, एक पत्र प्रचार करून मागच्या वेळेस काहीच झालं नाही. यावेळेला त्यांनी एक पत्र लिहिलं, त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ मेसेज आला, पण तो व्हिडिओ मेसेज आला त्यातही त्यांची तब्येत किती खराब आहे हे दिसत होतं. त्या एकदम अशक्त दिसत होत्या. भाई तुम्ही याच्यावर बोलू शकाल का? राहुल त्या नव्हत्या, याचा परिणाम जाणवला. आपण जर गेल्या एक 3-4 वर्षामधलं जर एकंदरीत हे पाहिलं तर सोनिया गांधींची तब्येत खरोखरच चिंताजनक आहे आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे काय याच्यामध्ये नाही. आणि त्यामुळे त्यांनी गेल्या 1.5-2 वर्षामध्ये अगदी पार्टीचे पण आमचे जेवढे हे आहेत निर्णय ते सुद्धा राहुल गांधीच घेत असतात आणि त्यामुळे त्या प्रचारापासून दूर राहणार हे आम्हाला सगळ्यांना माहितीच होतं. ही गोष्ट आपली तितकी ही आहे, खरी आहे की निदान रायबरेली असेल किंवा अमेठी असेल त्या याच्यामध्ये गांधी फॅमिलीचा एक वेगळं अस्तित्व आणि वेगळं महत्त्व याच्यामध्ये राहिलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जर आपल्याला आठवत असेल तर पूर्ण प्रचाराची धुरा ही प्रियांका गांधी सांभाळायच्या. मॅडम गांधीच्या एकाच दुसऱ्या सभा व्हायच्या, परंतु प्रियंका कुठे होत्या? त्याही नव्हत्या. प्रियंका गांधी कुठे होत्या? प्रियंका गांधी यावेळेस नव्हत्या. त्या निगोशिएशन्स मध्ये होत्या, पण मी प्रत्यक्ष फक्त प्रचारात एवढंच सांगतोय आपल्याला की राहुल गांधींचा मतदारसंघ असेल किंवा सोनिया गांधींचा मतदारसंघ असेल लोकसभेचा, त्याची सगळी धुरा ही प्रियांका गांधी पाहत होत्या. या निवडणुका याच्या आहेत विधानसभेच्या, ते आपल्याला आणि म्हणून पंतप्रधान तरी काय असा प्रश्नही काँग्रेसवाले उपस्थित करत होते. पंतप्रधानांबद्दल आमच्या पंतप्रधानांबद्दल चांगल्या भावना आहेत, परंतु मला आश्चर्य वाटणार नाही की भविष्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेला सुद्धा पंतप्रधान आले तर मला आश्चर्य वाटतं. उत्तर प्रदेशचा हा विषय आहेच आहे. आणखी मुख्य म्हणजे भाजप आणि मोदी जे सगळ्यात जास्त स्टार म्हणून याच्यामध्ये कदाचित पुढे येऊ शकतं, त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. पण उत्तर प्रदेश बरोबर पंजाब सुद्धा आहे आणि गोवा सुद्धा आहे. त्या 2 महत्वाच्या राज्यांविषयी आपल्याला बोलायचं. सुरुवात अर्थात आपपासून करूयात की तिथं अर्थात रनिंग त्याच्यामध्ये चॅलेंज जर कोण उभं केलं असेल ते आपनी केलं असेल. पंजाब आणि गोवा काय चान्सेस आहेत आपले? नाही, आमचा स्वतःचा ग्राउंड रिपोर्ट असं सांगतो की भरपूर काम केलेलं आहे कार्यकर्त्यांनी आणि आमचे जे नेते आहेत त्यांनी पण बरेच एफर्ट्स टाकलेले आहेत. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी आम्हाला खूप जास्त शक्यता वाटतात. कदाचित पंजाबसारख्या ठिकाणी दिल्लीची पुनरावृत्ती होऊ शकते असं आमचा इंटरनल रिपोर्ट सांगतो. आणि ह्याला म्हणजे जर अरविंदच्या जर आपण रॅलीज बघितल्या ज्या पंजाबमध्ये होत होत्या तर म्हणजे तुफान त्याला रिस्पॉन्स होता. प्लस ग्राउंड लेवलवर म्हणजे जी आम्ही स्ट्रॅटजी अडॉप्ट केलेली, मग ती डोर टू डोरची असेल किंवा जी आपण जे काही दिल्लीमध्ये काम केलेलं आहे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये आणि आपण ते प्रोजेक्टर शोच्या माध्यमातून दाखवलं, त्याला लोकांचा जो प्रतिसाद मिळत होता तो अत्यंत म्हणजे तुफान प्रतिसाद मिळायचा. आणि प्लस म्हणजे आपली जी काही स्ट्रॅटेजी होती मग ती गाण्यांच्या माध्यमातून, म्हणजे दिल्लीला तुम्हाला आठवतं 5 साल केजरीवालचं जे गाणं होतं ते अत्यंत पॉप्युलर झालेलं, तसं पंजाबमध्ये जे पंजाबी भाषेमध्ये जे गाणं बनवलेलं असं म्हणतात की ते नाही हे विरोधात गेले. तर त्यावेळेस असं म्हणायचं की म्हणजे अक्षरशः फॅक्ट तशी होती की लग्नामध्ये पण आपची गाणी वाजवली जायची, म्हणजे एवढं आप लोकांच्या नसानसामध्ये भिनलेलं होतं. आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे बहुतेक दिल्लीचं मुख्यमंत्री पद सोडून तुमचं असं म्हणणं की त्यांना पंजाबचं मुख्यमंत्री अगोदर क्लिअर केलेलंच आहे. नाही, आणि त्याच्यामध्ये एकच गोष्ट त्याच्यामध्ये एक आणखीन अँगल आहे पंजाबच्या ह्याला की जवळजवळ 33 ते 34% तिकडे मागासवर्गीय हे असल्यामुळे, आणि त्यांनी हा जो मुख्यमंत्री पदाचा जो काही वाद किंवा क्रिएट केला गेला त्यावेळेला केजरीवालांनी एक पॉलिटिकल मूव्ह अशी केली की आमचं जर सरकार आलं तर आम्ही
मागासवर्गीय मुख्यमंत्री बनू अशा प्रकारचं त्यांनी तिथे उपमुख्यमंत्री केलेलं. आपण येऊयात त्या मुद्द्याकडे येऊयात, कारण विस्तारानं तिथले पोलचे सुद्धा आकडे आपल्याकडे येणार आहेत. आपल्याला पंजाब आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गोव्याविषयी पूर्णपणे बोलायचं आहे आणि मुख्य म्हणजे पुढचा टप्पा असेल तो म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांची भाजप, जी या प्रकारे एकदम युपीमध्ये ते मोठा पक्ष होत आहेत. बऱ्याच वर्षांनी भाजप सत्तेच्या जवळ जाते युपीच्या, त्याविषयी आपल्याला बोलायचं. छोटासा ब्रेक घेतोय आणि परत आल्यावर माझा विशेषमध्ये सुद्धा तीच चर्चा सुरू असणार आहे की युपीच्या सिंहासनावर कोण बसणार. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.